अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। तर आज आहे पौष अमावस्या। तर पौष अमावस्या सुरू होत आहे दिनांक 17/1/2026ला। वार आहे शनिवार व वेळ आहे रात्री 12:04 सुरू होणार आहे व अमावस्या समाप्ती असणार आहे दिनांक 18/1/2026 वार रविवारी आणि रात्री 12:01 अमावस्येची समाप्ती होणार आहे। तर या दिवशी आपण काही उपाय करू शकतो जेणेकरून आपल्या घरातली नकारात्मकता आपल्या घरामध्ये आरोग्य सदैव नांदेल। सकाळी आपल्याला पंचगव्य लावून आंघोळ करायची आहे। पंचगव्य लावून आंघोळ करताना आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचा आहे, महामृत्युंजय मंत्र म्हणायचा आहे। हे मंत्र बोलतच आपल्याला आंघोळ करायचे। आपल्याला जर शक्य झालं तर आपण नदीच्या तीरावर जाऊन किंवा तीर्थक्षेत्री जाऊन पण आपण पंचगव्य लावून आंघोळ करू शकता। आणि आपल्या घराच्या व आपल्या स्वतःच्या सुरक्षिततेसाठी आपण उजव्या हातामध्ये पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि ही मोहरी हातामध्ये घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक, 11 वेळा वेदोक्त वल्गा सुक्त म्हणून ही मोहरी आपल्याला सर्वत्र घरामध्ये अशी टाकायची आहे, जेणेकरून आपल्या घराचे वाईट शक्तींपासून, करणीपासून, भानामतीपासून, सर्व बाधींपासून संरक्षण होते। आता अमावस्येच्या दिवशी आपल्याला घराच्या आजूबाजूला जेवढे काही देवी देवता आहेत, आपले ग्रामदैवत असतं, जे काही मंदिरं वगैरे असतात देवीचे देवतांचे, त्यांना आपल्याला नारळ खडीसाखर ठेवून मानसन्मान करायचं आहे। तर या दिवशी आपल्या घरामध्ये जर कोणी आजारी व्यक्ती असेल आपल्या कुटुंबामध्ये तर त्या सर्व व्यक्तींचा आपल्याला उतारा करायचा आहे व घराचा किंवा दुकान वगैरे असेल आपलं काही तर त्याचासुद्धा आपल्याला उतारा करायचा आहे। नारळ घ्यायचं, त्याच्यावर आपल्याला शेंदूर जो असतो ना, कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून 7 वेळेला उतरून तो जो नारळ असतो तो आपल्याला कचऱ्यामध्ये, नाल्यामध्ये एखाद्या कडेकोपऱ्याला टाकून द्यायचं आहे व आपल्या घरातील किंवा ऑफिसमधील, दुकानातील जाळे काढून स्वच्छ करायचं आहे, साफसफाई करायची आहे। म्हणजे या दिवशी आपल्याला घराची, दुकानाची साफसफाई करताना, पुसताना पाण्याच्या बादलीमध्ये आपल्याला थोडं जाड मीठ टाकायचं आहे, गोमूत्र टाकायचं आहे, लिंबू टाकायचं आहे, हळद टाकायचं आहे आणि या पाण्याने आपलं घर स्वच्छ करायचं आहे।